सांगता समारोप आपल्याला वेळेतच पूर्ण करायचा आहे, त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च न करता आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा ये मर्दा कॅच आउट घेणार चारदा गेम चेंजर हाय तो दादा पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार. या भागातली टीम लई टॉप शिक्षर कॅट बॅटिंगचा खॉप नाही सामना जिंकणं सोप वंडरफुल दिसणार शॉट या बघाय माझ्या विषय तिथं जंक्शनचा होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार ये राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर गडी चमकवून टाकणार ओहोर. धन्यवाद. चला आजच्या शेवटच्या दिवसाला इथे सुरुवात करतोय आपण. हा या स्पर्धेतील सिक्सिट कंपनीचा चेंडू आणि पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये याचा वापर देखील आपण होताना पाहिलेला आहे. सिक्सिट लगा तो सिक्स. पुणे प्रीमियर लीग याच गोष्टींसाठी नेहमीच लक्षात राहणारी कामगिरी आहे. काहीतरी वेगळं करायचं आणि सगळ्यांनाच त्याचा मोह पाडायचा
हे मात्र या संपूर्ण प्रीमियर लीगच्या दरम्यान संपूर्ण आयोजकांच्या वतीने ही संकल्पना राबवण्यात आली. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाचा ताबा घेत आहेत. त्याचबरोबरीने या 6-8 कंपनीचा चेंडू अगदी IPL प्रमाणेच त्या पेटीमध्ये आपण तो खेळण्यासाठी मैदानामध्ये घेऊन जातोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच. शार्पी आता लावू नका, चौकार षटकार मारले ना की ते वरती लावा, डोळ्यावरती पडेल असं नकोय. चला दोन्ही पंच आलेले आहेत. क्षेत्ररक्षण सूरज, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच, वेळ लावू नका. आघाडीचे दोन्ही बॅटर देखील आलेले आहेत. पुढे प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वातील अंतिम दिवसाला आपण सुरुवात करतोय. गेले 5 दिवस रात्र दोन्ही ऑफिशियल पंच, दोन्ही आघाडीचे बॅटर आणि क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज हे देखील सज्ज झालेले आहेत. ही सेमीफायनल आहे. या मॅच मध्ये जो संघ विजेता होईल तो डायरेक्ट फायनल मध्ये, आपण IPL फॉर्मॅट नुसारच या 4 संघांमध्ये मॅचेस करतो. जे टॉप 2 टीम आहेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामधल्या, त्या 2 टीम मध्ये ही डायरेक्ट सेमीफायनल आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये आणि जो पराभूत होईल, यानंतर जी मॅच होणार आहे ती क्वालिफायर आहे. जो जिंकेल तो नक्कीच सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि जो पराभूत होईल तो 4थ्या क्रमांकावरती विराजमान होईल. पहिली चला अरे एवढा लांब बस. अरे त्याच ते हे कमी कर ना. 1-2 मिनिटं थांबा. साऊंड वाले, हॅलो, थोडा आवाज कमी कर, अजून पाहिजे तर कर कमी. हॅलो, चला आपण सेमीफायनल क्रमांक 1 ला सुरुवात करतोय. दोन्ही आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. कालची रजनी ज्यांनी गाजवली ते अरबाज पटेल आणि त्यांच्या बरोबरीने बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केले जात आहेत हुजेब. या जोडीने काल 88 धावा नाबाद पूर्ण केलेल्या आहेत. तर गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी येत आहेत संकेत. शुभ संकेत घेऊन येत आहेत. संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देत आहेत का अरबाज काल जिथे बॅटिंग थांबवली तिथून सुरुवात करतायत. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. मॅचला होतोय सुरुवात. बोला गणपती बाप्पा. मेगा फायनल साठी ही मॅच सेमीफायनल क्रमांक 1. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय. इथे जो संघ प्रेशराइज होईल तो संघ इथे पराभूतच होणार आणि जो टेन्शन न घेता, प्रेशर न घेता खेळेल तो संघ इथे विजेता होणारच आहे. इथे देखील अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा शरीरावरती आदळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. संकेत, शुभ संकेत देतायत गोलंदाजीमध्ये की आम्हालाही जिंकायचंय, आम्हीही जिंकत आलोय, एकही मॅच गमावलेली नाहीये. तसं प्रतिस्पर्धी संघाने 1 मॅच गमावलेली आहे. विजय घोडदौड अजूनही सुरूच आहे. पुढचा बॉल. इथे फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. बस काय भावा, या मिळाल्या 6 धावा. षटकार. राडा होणार
पोरं नाही ऐकणार राडा होणार, पोरं नाही ऐकणार राडा होणार, पोरं नाही ऐकणार राडा होणार, धन्यवाद. पोरं नाही. काल देखील मी ही अनाउन्समेंट केली होती की जर प्रेक्षकांनी एका हातामध्ये झेल घेतला तर त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आज देखील तेच आहे. एका हातामध्ये झेल घ्या, आयोजन कमिटीच्या वतीने 500 रुपये तुम्हाला प्रदान करण्यात येतील. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय. बॅटच्या समोरून स्विंग होऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा शफल झालेत आणि इनसाइड आउट अरबाज पटेल यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पार पुन्हा एकदा येतोय. 6-6-6 षटकार. पोरं नाही ऐकणार राडा होणार, पोरं नाही ऐकणार ये राडा होणार, पोरं नाही ऐकणार राडा होणार, पोरं नाही ऐकणार. आज अरबाज यांनी ठरवलंय सिंगल डबल मध्ये धावा घ्यायच्याच नाहीत, फक्त चौकार षटकार. आज मी खाईन तर तुपाशी, नाही तर मी उपाशी, असा काहीसा माणूस दिसतोय. 2 षटकार आलेत, 3 चेंडू निर्धाव देखील गेलेत. पुन्हा एकदा इथे फटका फसलाय, चेंडू हवेत, इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि नो बॉल. हे भगवान, हे प्रेमानंदम, ये क्या हुई कहाणी में ट्विस्ट. अरबाज पटेल यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, परंतु या सर्व गोष्टीमध्ये पंच मात्र विलन ठरले. जल्लोष करण्या अगोदर तीच पंचांनी कळवलाय इथे नो बॉल आहे. जल्लोष अपुरा राहिला. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 14. सेमी फायनलची मॅच आहे. पहिल्याच मॅच मध्ये कंटाळा कुठे येतोय? उघडा डोळ्यांनी पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळेल. हुजेब यांच्या बॅट मधून आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 15. पहिलं षटक संपलंय. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. प्रेक्षकांमध्ये कोणीही एका हातामध्ये झेल घेतला तर 500 रुपये कॅश लगेच त्यांना प्रदान करण्यात येईल. सेल्फी पॉइंट वरती जर डायरेक्ट चेंडू लागला तर त्या बॅटरला 2000 रुपयांचं कॅश प्राइज लगेच प्रदान करण्यात येईल. मी तुम्हाला सांगितलं की मध्यंतरामध्ये ही स्पर्धा सुरू झाली की पाऊस येतोच, परंतु आता पाऊस नाहीये. आता इथे पैशांचा आणि धावांचा पाऊस होणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. सुरुवात तर झाली आहे, शेवट कशा प्रकारे होईल? पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर 15 धावा. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्क वरती पार्थ पवार. पवार बोले तो पावर. बघूयात आता त्यांची पावर. काल बोलताना आपण त्यांची पावर ऐकली आणि ते स्वतः म्हणले काय पंचांचं काहीतरी डिसिजन इथे चालू आहे. पार्थ पवार गतवर्षी देखील ही स्पर्धा खेळलेत आणि या वर्षी देखील सेमी फायनल पर्यंत त्यांचा संघ दाखल झालाय. थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळतोय. पार्थ पवार गोलंदाजी मार्क वरती, तर स्ट्राईक वरती हुजेब. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. क्षेत्ररक्षण दूर वरती सजवलंय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर
दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा पायावरती आदळतोय. सिंगल इथे नक्कीच मिळेल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतो इथे ऑन साइडला खेळला जातोय. सिंगल इथे मिळते. धावसंख्या आपण पाहतो इथे एकेका धावेने इथे वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या होते ती 17. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तदरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 19. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान 3य क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. नेहमीच क्रिकेट खेळाडूंना आणि या भागातील खेळाडूंना मोलाचं सहकार्य करणारे मिलिंद भाऊ पोकळे साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर अनिकेत काकासाहेब चव्हाण यांचं देखील शुभागमन झालंय. ज्यांनी या स्पर्धेदरम्यान आपल्याला विशेष सहकार्य केलंय त्या मान्यवरांचा देखील विशेष करून आभार. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या कष्टातून आणि ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा उदयास आली ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहित लायगुडे यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. मॅचकडे आपण वळूयात. 19 धावा झाल्यात. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल उडवलाय आणि पाठवलाय देखील हुजेब यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. धन्यवाद डीजे. आपल्याला 2 सेकंद वाजवायचे, 2 मिनिटं नाही. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25. पुढचा बॉल सफल झाले परंतु सफल नाही होणार. फॉलो केलं गोलंदाजाने हुजेब यांना. पायावरती चेंडू आदळतोय. कुठल्याही प्रकारचं धाव नसेल. पार्थ पवार अप्रतिमरित्या करतायत ते कमबॅक. धावसंख्या 25. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 26. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा. निखिल शेठ मुत्ता 11 या संघाकडून आपण पाहतोय आघाडीचे दोन्ही बॅटर. A1 जोडी आहे या स्पर्धेमध्ये. जर कुठली नंबर 1 ची जोडी आहे, ज्या जोडीने आतापर्यंत सर्वाधिक चांगला खेळ केलाय, त्यामधली ही 1 नंबरची जोडी आहे. अरबाज आणि हुजेब अप्रतिमरित्या. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून 3य क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय ते माननीय मिलिंद भाऊ पोकळे साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव समर्थ मिलिंद भाऊ पोकळे या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत, मनपूर्वक असे आभार. आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये ज्यांनी नेहमीच मोलाचा वाटा उचललाय ते स्वराज पोकळे, म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका काऊ. हे देखील स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. त्यांचा देखील विशेष आभार. नक्कीच इथे आपण बघतोय की समर्थ मिलिंद पोकळे अंडर-14 महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती किशोर. पहिला चेंडू अवांतर. इथे देखील चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. हुजेब यांच्या बॅटमधून आलेला षटकार 6 धाव्यांसाठी. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 33.
हुजेब यांच्या बॅटमधून आलेला षटकार. गोलंदाजी मार्क वरती किशोर यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. थोडा संयम सुरुवातीच्या षटकामध्ये आपण बघितला, आता संयम मात्र ढळतोय. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ हुजेब यांच्या बॅटमधून. चांगला सपोर्टिंग ऍक्टरचा रोल इथे पार पाडलाय हुजेब यांनी. हा चेंडू देखील अभांतर आहे. धावसंख्येमध्ये वाढ. इथून पुढे प्रत्येक षटकारासाठी दिव्यांश मुथा यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला. इथे देखील सफल होऊन चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. बघा कुठल्याही प्रकारची घाई गडबड दोन्ही बॅटर करत नाही. एखादा फटका मोठा आला सिंगल काढतायत, आपल्या पार्टनरला इथे स्ट्राईकला आणण्याचं काम केलं जातं. पार्टनरशिप अशीच असते, मग ती आयुष्यामध्ये असू द्यात किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये. पार्टनरशिप जर चांगली असेल तर कुठलाही व्यवसाय अथवा कुठलाही धंदा अगदी व्यवस्थित पार पाडला जातो. अगदी तसंच आहे. स्ट्राईक दिली अरबाजला आणि काय फटका मारतोय अरबाज. बॉल सीमारेषेच्या पलीकडे लांब 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 खूप लांब. षटकार. कोण आहे? एका हातात पकडलाय, त्यांना इकडे बोलून घ्या. एका हातात ज्यांनी झेल घेतलाय ते इकडे या. कोण आहे? हा इथे येऊन थांबा. जे जे कॅच पकडतील ना ते इथे या. आपण इनिंग ब्रेक मध्ये. आदित्य आहे का? हा या या आदित्य या, तुम्ही पुढे या म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती दिसाल. जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत प्राइज मिळणार नाही. अरे हा तर चांगला खेळाडूच आहे. हा एका हातात काय एका बोटामध्ये पण पकडेल. आदित्य यांनी टिपलेला झेल. ही इनिंग संपल्यानंतर तुम्हाला 500 रुपये कॅश दिले जातील, तुम्ही जर आलात तर. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस अरबाज सारख्या बॅटरला मिळाला तर मात्र गोलंदाजाचा करेक्ट कार्यक्रम. बॉल सीमारेषा पार पुन्हा एकदा येतोय. 6-6-6 षटकार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. बॅक टू बॅक 2 षटकार इथे. आणि अरबाज यांच्यासाठी हा डायलॉग नक्कीच चांगला आहे. काय मारतोय अरबाज, अप्रतिम. काय सुरेख बॅटिंग करतोय. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय. या स्पर्धेचं उद्घाटन देखील आपण महाराजांच्या प्रतिमेला इथे पुष्पहार अर्पण करूनच या स्पर्धेची उद्घोषणा केलेली आहे. आणि शिवरायांची भक्ती किती मोठी आहे आणि तो भक्त किती मोठा आहे हे रोहित लायगुडे यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल. शिवरायांचे चांगले भक्त देखील आहेत. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेची वाढ. धावसंख्या 48. आता गेअर शिफ्ट केलाय अरबाज यांनी. पुन्हा एकदा खेचून मारलाय, बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. आता मात्र अरबाज सांगतोय मी नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, प्रत्येक बॉल वरती ठोकणार. षटकार. कॅच आउट घेणार चारदा. गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धैर्य 5 चेंडूंमध्ये किशोर यांच्यावरती जे आक्रमण केलंय तब्बल 28 धावा खर्च केल्यात. अजून एक बॉल शिल्लक आहे. अरबाज यांच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण होते. पुन्हा एकदा इनसाइड आउट आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा पार. त्यामध्ये नो बॉल. चीन टपाक डमडम. पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. आता इथे फक्त षटकारबाजी नाही, इथे आता तोडफोड आहे. अरबाज यांचा पॅटर्नच वेगळा आहे. जमत नाही मला तडजोड, मी मैदानामध्ये आलो ना की करतो फक्त तोड आणि फोड. गोलंदाजाला अक्षरशः सीमारेषेच्या पलीकडे काय बॅटिंग करतो अरबाज. जल्लोष चाललाय डगआउट मध्ये इकडून तिकडून. जल्लोष चाललाय डगआउट मध्ये इकडून तिकडून. अरबाज बाबा असाच खेळ उचलून उचलून. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अक्षरशः नो बॉल. अरे बापरे, हे भगवान.
ये क्या हुई, लागोपाठचे 5 षटकार झाले आणि त्यामध्ये 2 नो बॉल देखील. 42 धाव्यांचं भलमोठं पॅकेज. बेचाळीस धाबा आतापर्यंत खर्च केल्यात आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. पुढचा बॉल फ्री हिट बॉल अरबाज पटेल यांच्यासाठी. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने सिंगल मिळते. परत नो बॉल. अरे बापरे, ही नो बॉलची हॅट्रिक झाली. 44 धाबा आतापर्यंत किशोर यांनी खर्च केल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 44 धाबा. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे रेकॉर्ड बनले जातात. फुल पिच मध्ये फार क्वचित आहे. फ्रेडचा बॉल. पुन्हा एकदा आता हुजेपही सांगतायत, अरबाज तुम्ही मारतायत तर मी कुठे कमी आहे, मी देखील मारणार. 50 धावा इथे खर्च केलेत किशोर यांनी आणि धावसंख्येमध्ये वाढ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा. कॅप्टन सहसारीच मेजर तनका बसणार चौकार शिक्सर मैदान तुमचं. धन्यवाद. मागचं जे षटक आपण बघितलं ना, त्यामध्ये 6 चेंडूंमधले 2 बॉल आहेत ना, हे डॉट आहेत आणि 4 बॉल मध्ये त्या गोलंदाजाने डॉट नाहीच आहे. 50 धावा खर्च केल्यात. फार मोठा खर्च केलाय. त्यांनी ठरवलंय की इथे आता आयोजक एवढा खर्च करतायत, आपण करायला काय हरकत आहे. परंतु या खर्च करणं अवघड आहे. 3 षटकानंतर 76 धावा. पुढच्या दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. आरडी वॉरियर्स आणि अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, आपले सगळे खेळाडू तयार ठेवा. या इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा क्वालिफायरचा इथे टॉस संपन्न करणार आहोत. किशोर यांनी लीग मध्ये मेडन ओव्हर टाकलेली आहे आणि त्या गोलंदाजांनी आता सेमीफायनल मध्ये सर्वात महागडं षटक हाताळलंय. होतं वेळ बदलायला आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय आणि गोलंदाजी मार्क वरती हा पिच टेनिस बॉल क्रिकेटचा एक सुपरस्टार खेळाडू, संघाचा संगनायक सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि अगदी योग्य निर्णय घेतलाय सूरज यांनी. कारण जो वेग इथे बॅटरने धारण केलाय त्याला जर रोखायचंय तर स्वतःवरती जबाबदारी घेतली पाहिजे. कर्णधार यासाठी जाणले जातात, जबाबदारी जो घेतो तोच कर्णधार होतो. षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल इनसाइड आउट. अरबाज पटेल यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. अरबाज पटेल यांच्या वैयक्तिक 50 धावा देखील पूर्ण आहेत. वाजवा टाळ्या अरबाज पटेल यांच्यासाठी. सेमी फायनल मध्ये अर्धशतक. 14 चेंडूंमध्ये 50 धावा अरबाज पटेल यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार अरबाज पटेल यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक इथे 2 षटकार अरबाज पटेल यांच्या बॅटमधून. वैयक्तिक 15 चेंडूंमध्ये 56 धावेंवरती खेळतोय अरबाज पटेल. सांघिक धावसंख्या 88 झाली आहे. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन सूरज यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. फार मोठी धावसंख्या आहे. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. तदरम्यान 2 धावा मिळतात. 90 इथे पार केली आहे. 90 धावा. 4थं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 90 धावा. सूरज यांच्यावरती देखील आक्रमण चढवलंय. 3 चेंडूंमध्ये 14 धावा इथे बनवल्या गेल्यात या षटकामध्ये. इथे बॅटची एज. निर्धाव. फार वेळानंतर निर्धाव आहे. या चेंडूची गरज होती आणि सूरज यांना ठाऊक आहे अरबाज यांच्या विरोधात कशी गोलंदाजी करायची आहे. धावसंख्या मात्र 90. पुन्हा एकदा ऑन साइडला
इथे नो बॉल. इथे स्पीड लिमिट आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 92 धावा झाल्यात. 92 रन्स ऑन बोर्ड. इथे देखील लोअर फुलटॉस काऊ कॉर्नर मध्ये आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. राडा होणार पोरं नसत्यात ऐकत. 4 धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 96. 96. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर निखिल शेठ बुत्ता 11 या संघाची धावसंख्या विदाऊट लॉस 96 धावा. चला वेळ संपत आली आहे. थोडीशी घाई करा. चला चला इथे वेळ वाचवा. आपल्याला 20 मिनिटांमध्ये ही षटकं कंप्लीट करायची आहेत. थोडी घाई करा. थोडी घाई करा. घाई करा. वेळ जास्त खर्च करू नका. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती सोमा. सोमनाथ इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. हा चेंडू देखील निर्धाव डॉट. परंतु इथे मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलाय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. टेनिस क्रिकेट .inच्या वॉर रूम कडे आपण वळतोय जिथे टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. टेक्नॉलॉजिया टेनिस क्रिकेट .in आणि तिसरे पंच त्या टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय. ती पारदर्शकता टेनिस बॉल क्रिकेट मधील पहिली अशी वाहिनी आहे ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटला एका मोठ्या उंचीवरती घेऊन गेलेत. तब्बल 22 लाखांपेक्षा देखील जास्त सबस्क्रायबर आहेत या वाहिनीचे. उगाच या वाहिनीची चर्चा होत नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू खोलवा टप्प्याचा. क्या बात है. नो बॉल. इथे नो बॉल आहे. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 97. 97. 97 धावा. इथे देखील फ्रेडचा बॉल. सिंगल इथे नक्कीच मिळेल. अरे बापरे. इथे क्षेत्ररक्षण खराब आहे आणि अरबाज यांना पुन्हा एकदा स्ट्राईक आहे. कधी कधी होतं आणि मराठीमध्ये असं म्हटलं जातं घर फिरलं ना की घराचे वाशे पण फिरतात. एकदा गोलंदाज खर्च करायला लागले मग क्षेत्ररक्षण काय करणार. ते देखील सोडून देतात. 1 से भले 2. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. 99 धावा झाल्यात. इथे देखील इनसाइड आउट. उचलून मारलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम. क ड क षटकार. संग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. पुन्हा एकदा इथे पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. आज भरपूर नो बॉल पडलेत या संघाचे. ज्या गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये अक्षरशः बॅटरला बांधून ठेवलं ना तेच गोलंदाज आहेत आज खर्च करतायत. पुढचा बॉल. इथे देखील बिगिटचा प्रयत्न केलाय. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकत नाही. सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि तिथे गती पाहायला मिळते. चित्याची चपळाई आणि हरणाची गती. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. धावसंख्या होते ती 108. 108 धावा विदाऊट लॉस. शेवटचा बॉल या इनिंग मधील. पुन्हा एकदा
चांगला फटका खेळला गॅप मध्ये, दोन क्षेत्ररक्षकांमधून बॉल जाईल सीमारेषा पार. शेवट देखील केलाय गोड अरबाज पटेल यांच्या बॅट मधून. 112 धावा झाल्यात तर विजयासाठी 113 धाब्यांची गरज. नुकतीच एक माहिती. धन्यवाद डीजे. डीजे थांबा, यांना एक ब्रेक लावला पाहिजे. आपलं या पुणे प्रीमियर लीगचं इंस्टाग्राम पेज आहे. त्या पेज वरती आपल्या या स्पर्धेची जेवढे काही फोटोज आहेत, जेवढ्या काही माहितीज आहेत, जेवढं काही आपण टाकलंय, या सर्व इंस्टाग्राम पेज वरती आपण बघितलं असेल या एका महिन्यामध्ये 1.1 मिलियन व्ह्युअर्स आपल्याला लाभलेले आहेत. त्याबद्दल या संपूर्ण टीम साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाही. 1.1 मिलियन व्ह्युअर्स आहेत आज पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेला लाभलेले आहेत. छोटी गोष्ट नाहीये. तुम्ही जेवढं चांगलं काम कराल ना तेवढी स्तुती तुमची चांगली होणार आहे. आता इथे चांगलं काम झालंय, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अजून एक चांगलं काम करूयात. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. मी मिलिंद भाऊ पोकळे यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या उपस्थितीमध्ये आपल्या शुभ हस्ते हा पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला जाईल. तिथे कॅप्टन गे रे, थांब जरा, लगेच नको या हे करू, चालू लगेच नको करू, 2 मिनिटं थांब. ए लगेच नको. ए कॅप्टन धन्या कुठे? दोघांची एंट्री घेतो पहिली मी. नमस्कार, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. इथे क्वालिफायर क्रमांक 2 ला आपण सुरुवात करणार आहोत. नाणेफेकीचा कौल तितकाच महत्वाचा आहे आणि महत्वपूर्ण टॉस इथे संपन्न केला जाईल. या टॉस साठी ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलंय आणि या भागातील सर्व खेळाडूंना नेहमीच मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे ते आपल्या सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व मी मिलिंद भाऊ पोकळे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल संपन्न करायचा आहे. नाणेफेकीचा कौल अशा 2 संघांमध्ये केला जाईल. ज्या 2 संघांनी आतापर्यंतचा जो प्रवास आहे हा थोडासा कधी वरचढ केलाय तर कधी कधी कमकुवत कामगिरीने देखील केलाय. परंतु इथे 4 संघांमध्ये ते संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत, सेमीफायनल मध्ये दाखल झालेत आणि त्या 2 संघांमध्ये आपण क्वालिफायर इथे दुसऱ्या क्रमांकाची मॅच खेळवतोय. एका बाजूने माझ्याबरोबर जोडले जातील अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचे कर्णधार सिद्धार्थ पाटोळे, तर दुसऱ्या बाजूने धनंजय गांबळे आरडी वॉरियर्स या संघाचे कर्णधार आपल्या बरोबरीने इथे जोडले जात आहेत. सेम रूल आहेत. जो जिंकेल तो सेमीफायनल 2 वरती दाखल होईल आणि जो पराभूत होईल तो मात्र 4थ्या क्रमांकावरती विराजमान होईल. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला जातोय. तेच ते अनोखं नाणं आहे. एका बाजूला पीपीएल तर दुसऱ्या बाजूला जब्बा वॉरियर्स. कॉल असाच केला जाईल. कॉल कोण करणार आहे? आणि इथे कॉल केला जातोय आरडी वॉरियर्स. बोला. जब्बा वॉरियर्स असा कॉल आहे आणि जब्बा वॉरियर्स हाच कॉल इथे पडतोय. आरडी वॉरियर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय आहे? बॅटिंग. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निर्णयामागचं कारण काय? कारण एवढी प्रेशराईज मॅच आहे त्यामुळे घेतलाय की काहीसं प्लॅनिंग आहे की या संघाच्या विरोधात आपल्याला बॅटिंग करून एक मोठा स्कोर उभा करायचा आहे? प्लॅनिंग तर काय नाहीये, पण आमची बॉलिंग लाईनअप जरा चांगली आहे त्यामुळे पहिले बॅटिंग करू.
पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. सिद्धार्थ पाटोळे, आपण या. टॉस गमावलाय, परंतु चेहऱ्यावरचं जे स्मितहास्य आहे ते स्पष्टपणे दिसून येत आहे की जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता आणि जो आलाय त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही आता हसल्यानंतर तुम्हाला कळालं तरी तुम्ही पुन्हा पुन्हा ते विचारताय. आम्हाला फिल्डिंगच करायची होती. धन्यवाद. जे पाहिजे होतं ते मिळालं. मी मला धन्यवाद म्हणण्यापेक्षा इथे मान्यवरांना धन्यवाद माना, कारण त्यांनी दोघांनाही नाराज नाही केलं. ज्याला हवं होतं ते देऊन टाकलंय. किती धावांपर्यंत रोखाल? एक शेवटचा प्रश्न हा. 60-70 धावापर्यंत. पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम दी सेंटर. आरडी वॉरियर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर अमर दादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. काय घडेल काय बिघडेल पुढच्या मॅच मध्ये आपण पाहायला सज्ज आहात. मी देखील आहे, परंतु सुरू असलेली लढत दुसऱ्या डावामध्ये सुरू होते आणि पुन्हा एकदा विनोद चोरगे सर आपल्या बरोबर जॉईन होत आहेत. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटचा एक बहारदार आवाज. विनोद चोरगे सर, ओ टू यू कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद शैलेश सर. हॅलो, धन्यवाद शैलेश सर, मनापासून धन्यवाद. जे हवं ते सगळ्यांना मिळालंय या PPL ने. ज्यांना ज्यांना जे जे हवं होतं ते सर्व काही दिलं. खेळाडूने एक मोठं व्यासपीठ दिलं. धनंजयला गोलंदाजी हवी होती, धनंजयला गोलंदाजी मिळाली. सिद्धार्थला बॅटिंग हवी होती, बॅटिंग मिळाली. म्हणजे लव्ह मॅरेज असू दे, अरेंज मॅरेज असू दे, बायको मनासारखी मिळाली. संसार सुखाचा होऊ दे म्हणजे झालं. धनंजयला बॅटिंग मिळाली आणि सिद्धार्थला गोलंदाजी मिळाली. 9 धावा धावपलकरती आपण आतापर्यंत पाहतोय. प्रशांत गौरव ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ही मॅच महत्वाची आहे. इथे जिंकायचंय, फायनल मध्ये पोहोचायचंय, रिस्क नाही घ्यायची. ओमकारदादा पोकळे, स्वरूपजी पोकळे यांचं कौतुक मात्र करावं लागेल. यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. या व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. 10 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. प्रशांत कदम, गौरव ही जोडी मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. विजयासाठी 113 धावांचं टार्गेट, डोंगरा एवढं टार्गेट इथे ठेवलंय आणि हा डोंगर फोडायचा आहे. आणि SS स्पोर्ट्स अकॅडमीकडे ताकद आहे त्या धावा बनवण्याची. हा चेंडू इथे मात्र निर्धाव, डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. पुणे प्रीमियर लीगचा धमाका आपण पाहतोय. जबरदस्त आयोजन, नियोजन, कोणत्याही प्रकारची कमतरता या स्पर्धेमध्ये तुम्हाला शोधून देखील मिळणार नाही. विचार केला एखाद्याने की आज मला या स्पर्धेमध्ये जायचं, इथे कमतरता शोधायची आहे, तर तो इथे येऊन हरवून जाईल. तो कमतरता शोधायचं विसरून जाईल आणि स्पर्धेची वाहवा करतच मैदानाच्या बाहेर जाईल. इतकी सुंदर स्पर्धा इथे मात्र आयोजन केली आहे. जबरदस्त आयोजन, नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. येस, विनायक गव्हाणे गोलंदाजी मार्कवर आलाय आणि लगेच पारितोषिक आलंय. दिव्यांश मुत्ता यांच्याकडनं पारितोषिक येतं. विनायक गव्हाणे जेवढ्या विकेट घेईल प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. व्हाईट बॉलने सुरुवात, अतिरिक्त धावेने झालेली सुरुवात. 11 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. विनायक गव्हाणे एक चांगला गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी करेल. इथे चेंडू हवेत, फटका जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार. 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. गौरवने मात्र विनायकचा गौरव केलाय षटकाराने. फार दूरवरचा षटकार. जशा असताचं प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही बऱ्याचशा धावा बनवल्यात, दुसऱ्या इनिंग मध्ये माझा देखील खेळ तुम्हाला बघावा लागेल. फुल टॉस, फिल्डर के मस्तक पे दस्तक. चरण कॅप्टन सहसारीच मेजर, दणका बसणार चौकार शिक्सर. षटकार देखील आलाय, नो बॉल देखील आलाय. वाट पाहत होता या चेंडूची, फुल टॉस चेंडूची वाट पाहत होता. वाट पाहिली आणि फुल टॉस चेंडू आल्यावर त्या चेंडूची वाट देखील लावली. नो बॉल. फ्रीडचा चेंडू असेल गौरवसाठी. 2 तर बॅक टू बॅक आलेत.
इथे घ्या. आता मात्र झोपून फटका खेळला, चेंडू हवे, झेल टिपला, पण इथे चेंडू फ्री हिटचा होता. चांगला झेल तिथे मात्र टिपला होता, पण फ्री हिटचा चेंडू होता. अगदी आनंदामध्ये विरजन पडलं की काय. एक सिंगल धाव. 25 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 25 रन. मैदानाच्या बाहेर जर प्रेक्षकांनी एका हातात झेल टिपला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. काय हवंय अजून. आज मैदानामध्ये तुम्ही येताय तर आनंद घेऊनच मैदानाच्या बाहेर जा. एका दुसरा झेल तुम्ही टिपला एका हातामध्ये तर अगदी पुणे प्रीमियर लीगची आठवण म्हणून ते 1000 रुपये घेऊन जाताल. 1000 रुपये तुमच्यासाठी मोठे नसतील, पण पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तुमचा सन्मान केला जाईल आणि तोही पारितोषिकासह. हे मात्र महत्वाचं असेल. परत एकदा चेंडू आत खेळलाय. इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चान्स आहे का. प्रयत्न तिथे केला प्रेक्षकांनी. षटकार. 6 धावा. 31 रन. 31 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. षटकाराने मात्र झालेली सुरुवात. अप्रतिम खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. एकतीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 1.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. प्रशांत मैदानामध्ये आग ओकणारी बॅटिंग करतोय आणि हा चेंडू देखील गेलाय. अगदी फ्लॅटेड होता. फ्लॅटेड. षटकार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. का प्रशांत कदमच्या बॅटिंगचे दिवाणे आहेत सगळेजण. का प्रशांत कदम वरती प्रेम करतात हापीतचे प्रेक्षक. अगदी का फ्लॅट होतात. हा फ्लॅटेड षटकार मात्र सांगून गेला. यावेळेस मात्र गोलंदाजची लाईन लेन बिघडवली गेली. अतिरिक्त धावेमध्ये वाट. 38 धावा या धाव फलकावरती आपण पाहतो. 1.4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. विनायक गव्हाणेवरती आक्रमण चढवलंय. हो 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 हो. हा चेंडू विनायकने देखील प्रत्युत्तर दिलं. बॅटच्या समोरून चेंडूला टर्न घेतलं, फिरवलं, वळवलं. चेंडू मात्र समजू शकला नाहीये. डॉट बॉल. क्या बात आहे. आता पारितोषिकांची रक्कम मात्र वाढते. 15,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर प्रशांत कदमने सामना जिंकून दिला तर संघ मालकांकडनं 15,000 रुपयाचं पारितोषिक. तब्बल 15,000. 38 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू वाह काय फटका खेळला, पण इथे क्षेत्ररक्षक तयार. चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी, टिपला झेल आणि प्रशांत कदमचा संपला खेळ. हे आमचे प्लेयर गडी चमकवून टाकणार ओहोर. कॅप्टन सहसा. सुंदर झेल तिथे टिपला. प्रशांतने फटका देखील चांगला खेळला होता. अगदी तो डिस्टन्स मात्र कव्हर करू शकला नाही, त्यामुळे तिथे मात्र विकेट गमवावी लागली. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल ओमकार. ओमकार ताडगे नवीन फलंदाज. दौंड भागातला हा खेळाडू या स्पर्धेमध्ये सामील झालाय. बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा घेतलाय. 18 चेंडू 75 धावांची गरज. मॅच आता मात्र अवघड होत चालली आहे. SS स्पोर्ट्स अकॅडमी संघाला मात्र आता 18 चेंडू मध्ये 75 धावा बनवायच्या आहेत. प्रति ओव्हर 25 धावा. प्रति ओव्हर 25 धावा अशक्य नाहीये. अवघड आहे पण अशक्य नाहीये. मुश्किल आहे लेकिन नामुमकिन नाहीये. इथे आज तुम्हाला तुमचं सामर्थ्य दाखवावं लागेल. आज तुम्हाला तुमचा क्लास दाखवावा लागेल. आज मैदानामध्ये लढावं लागेल. आज जगडावं लागेल. आज झुंजावं लागेल. आणि आज जर तुम्ही चांगलं खेळलात तर इतिहासामध्ये तुमची नोंद होईल. पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवण्याचा मान मिळेल आणि पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमधून एक आणखी एक जगमगता सितारा हा उदय असेल. शेवटचे 18 चेंडू 75 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज चैतन्य. क्षेत्ररक्षणामध्ये बदल मात्र केला जातोय. वेळेचं बंधन आहे, वेळ देखील पाळा. चैतन्य गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग आता केला गेलाय. गौरव टावकुरा शैलीचा एक ताकदवान फलंदाज मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. गौरव यावेळेस मात्र हा चेंडू फार दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा
अतिरिक्त धावेमध्ये वाट, चान्स होता तिथे धाव घेण्याचा, पण गौरवने थांबवलं. ज्या कॉन्फिडन्सने तो मैदानामध्ये बॅटिंग साईडला थांबलाय ना, आता धावा तो बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्यांच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील सोडून दिलाय. परत एकदा व्हाईट बॉल, परत एकदा व्हाईट बॉल. अगदी गोलंदाजाने चेंडू टाकायचा कुठे, अगदी तो आमंत्रण देतोय. मागच्या बाजूने 3 स्टंप दाखवत आणि आमंत्रण देतोय की चेंडू तिथे टाकावा, पण चैतन्य हुशार आहे. अजून तो बाहेर चेंडू टाकतोय. तू मित्र अजून पुढे जा, मी अजून तुझ्यापासून लांब जाईल. तू माझी काही गर्लफ्रेंड नाहीये, मी तुझ्या जवळ यायला, तुझ्यापासून लांब चेंडू टाकले जाणार आहेत. परत एकदा चैतन्य. यावेळेस हा चेंडू अगदी फिरकी घेणार होता, चेंडूचा अगदी भवरा केला इथे. क्षेत्ररक्षकांना झाले चूक. एक सिंगल धाव, सिंगल धाव. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. यस, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू. चेंडू अगदी पाहिला तर विकेट किपरकडनं निसटला होता. धाव घेण्याची शक्यता नव्हती, पण तिथे मागच्या बाजूला निकेत शेठ मुद्दा संघाचे संघ मालक यांच्याकडनं झालेली मिसफील्ड, त्यावरती आलेली एक सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट झाली. ओमकार परत एकदा बॅटिंग साठी आता स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. सन्माननीय रमेश बापू कोंडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय रमेश बापू कोंडे यांचं शुभ आगमन, सहर्ष सहर्ष स्वागत. डॅशिंग जिल्हा प्रमुख आणि अगदी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. छत्रपती शिवरायांना पुष्पहार वाहून या स्पर्धेमध्ये सन्माननीय रमेश बापूंनी मात्र आगमन केलं आणि आल्या आल्या पहिलं छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि या स्पर्धेला धाव फलकावरती आपण नजर टाकूया. 41 धावा. बापूंचं शुभ आगमन क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. 41 धावा. ओमकार साठी हा चेंडू मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र टाकला गेलाय. ओमकार परत एकदा बॅटिंग साठी तयार. धावफलक अगदी पाहिला तर फार दूर निघून चाललाय. 16 चेंडू आणि 72 धावांची गरज. ओमकार ताडगेच्या बॅट मधनं सुरेख फटका, चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय आपल्या सर्वांचे लाडका डॅशिंग जिल्हा प्रमुख सन्माननीय रमेश बापू कोंडे यांचं शुभ आगमन. पुणे प्रीमियर लीग मध्ये आज त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. अगदी जिल्हा प्रमुख चषक असेल, शिवगंगा खोऱ्यातील मोठमोठ्या स्पर्धा असेल, त्या स्पर्धेचे खंदे आयोजक आणि नेहमीच क्रिकेटच्या पाठीशी राहणारे रमेश बापूंचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. सहर्ष स्वागत. आणखी एक डॉट बॉल इथे मात्र आलाय. या डॉट बॉल वरती मात्र आता अंकुश लावावा लागेल. चेंडू खेळावे लागतील, धावा बनवावे लागतील. येणारे डॉट बॉल संघाला विजयापासून दूर घेऊन जातील. फटका फसलाय, चेंडू हवे. 3 क्षेत्ररक्षक धावत आलेत. झेल टिपला, फलंदाज बाद. रोहन नरळे, अप्रतिम झेल, फलंदाज बाद. जेव्हा रोहन तिथे धावत आला ना, क्षेत्ररक्षक तिथे असा आला होता की प्रेक्षकांनी म्हणलं की आता फलंदाज ओमकारचं काय करणं आहे, ओमकार बाधित होणार. कारण 100% झेल टिपणारा खेळाडू तिथे आला होता. सुंदर झेल त्याने टिपला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये संघाचा कर्णधार, संघाचा नेता सूरज काळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आणि आता संघ नायकाला मात्र चांगला खेळ खेळावा लागेल, कारण शेवटचे आता 13 चेंडू शिल्लक, 66 धावांचं टार्गेट. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. सिंगल डबलने काम होणार नाही. चौकार षटकारांचे बॉम्ब वाजवावे लागतील. पहिला चेंडू हवाई हल्ला, सूरज आत, चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. बॅटिंगचा खॉप नाही, सामना जिंकणं सोपं. थँक्यू डीजे. षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली. आता 12 चेंडू मध्ये 60 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठ्या धावा घ्यायच्या आहेत. आणि झेल टिपला आणि त्याच्यासाठी शुभम साठी 500 रुपयाचं पारितोषिक. मैदानाच्या बाहेर एका हाताने झेल टिपला, 500 रुपयाचं पारितोषिक. अभिनंदन शुभम. मैदानाच्या बाहेर कुणी झेल टिपा.
पारितोषिक मात्र दिलं जाईल. 12 चेंडू 60 धावांची गरज. जाऊया मैदानामध्ये. आता डॉट बॉल गेले तर मात्र संघाचं काही करणार नाही. प्रत्येक चेंडूवरती रन व्हावेत, प्रत्येक चेंडूवरती धावा घेणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर रोहन नरळे, कात्रजचा स्टार खेळाडू रोहन नरळे गोलंदाजी मार्कवर. समोर असेल गौरव. पहिला चेंडू गौरवने रोहनला हा चेंडू खेळून काढलाय सीमारेषेच्या बाहेर. मैदानात उठल्या अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकला तोफेचा गोळा. षटकार, जबरदस्त फटका. षटकार मात्र रोहनच्या गोलंदाजीवरती खेळलाय. गौरवचा आले षटकार. ह्याच फटक्यांची गरज आहे, ह्याच धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा घेणं गरजेचं असेल. रोहनच्या ओव्हरमध्ये आलेला षटकार मात्र पाहूया काय गतिविधी करतोय. पहिला षटकार तर आलाय. धाव फलक आता समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि 54 धावांची गरज. 9 षटकार मारायचे. 9 चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करायचे. क्षमता आहे या दोघांमध्ये. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धावा मात्र इथे येत आहेत. मॅच कुठे पलटेल, कुठे काय होईल सांगता येत नाही. क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. फटका फसला. रोहन फार दूरवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 3 क्षेत्ररक्षक तिथे धावत आले. झेल मात्र एकाला टिपता आला नाही. दुहेरी धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग भेटत विकेट. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. शेवटचे 10 चेंडू 51 धावांची गरज. 10 चेंडू 51 धावा. कोण जिंकणार, कोण हारणार, फायनल मध्ये कुणाला प्रवेश मिळणार, कुणाला वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी लागणार पुढच्या मॅच साठी. मॅच मात्र रंगतदार होते. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे. एक एक धावासाठी धावा धाव मैदानामध्ये सुरू झाली आहे. पुणे प्रीमियर लीगचा थरार, अप्रतिम आयोजन नियोजन. पीपीएल म्हणजे प्रेस्टिजचा विषय. ज्या पीपीएल ने हाफपिच क्रिकेटला नवजीवन दान दिलं ती स्पर्धा पुणे प्रीमियर लीग. आयोजक रोहित दादा लायगुड यांचं सुंदर आयोजन नियोजन. आणि इथे फलंदाज होतोय बाद. गौरव कोसळला, विकेट गमावली. एक सुंदर झेल आपल्याला विकेटच्या मागे पाहायला मिळाला आणि विकेट मात्र गमावली गेली. शेवटचे आता 9 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 51 धावांची गरज. इथे एक एक चेंडू एक एक धाव मात्र महत्वाची होती. आपाटाईच्या मैदानी तू यशो वेळोवेळी. डाव तुझा येता तू जमोईशी आपली खेळी. काळ करी मग गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. बहुत आली झेल गया जो तो फाशे फेकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकविषित मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. इथे प्रत्येक चेंडूवरती मात्र धावा गरजेच्या आहेत. 9 चेंडू 51 धावांची गरज. सामना संपला असं म्हणता येणार नाही. 9 चेंडू 51 धावांचं टार्गेट एक मोठं टार्गेट जरी असेल. आणि मगाशी आपण पाहिलं होतं 6 चेंडू मध्ये अरबाज आणि हुजेबने 50 धावा बनवल्या होत्या. इथे अगदी पाहिलं तर अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. 51 धावा बनवायच्या आहेत. मेहनत 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 करावी लागेल, संघर्ष करावा लागेल, फटकेबाजी करावी लागेल. आणि हा चेंडू परत एकदा आकाशात उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हॅलो, एलईडी स्क्रीन पाशी जेवढे प्लेयर बसलेत सर्वांनी या साईडला थांबायचे. आरडी ऑडियन्स तिथं कोणीच थांबू नका स्क्रीन पाशी, कारण तिथं सर्व सप्लाय आलेलं आहे. मित्रांनो, स्पर्धा आपली सर्वांची आहे. आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, चांगली पार पडेल. एलईडी वॉलच्या इथे थांबू नका. बरीचशी जागा आयोजकांनी तुमच्यासाठी बनवून ठेवली. तिथे तुम्ही बसून मॅचचा आनंद घ्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 धावा, 68 रन, 68 धावा बनवल्यात. विजयाचं समीकरण मात्र बदलत आहे. शेवटचे 6 चेंडू 45 धावांची गरज. आणि पहिल्या इनिंग मध्ये एका ओव्हर मध्ये 51 धावा बनवल्या होत्या. ज्या किशोरने निर्धाव षटक टाकत 1 विकेट घेतली त्या किशोरला मगाशी 50 धावा खर्च करायला लागलेत. आणि आता विजयासाठी 6 चेंडू 45 बनवायचे. मॅच कधी फिरेल सांगता येत नाही. हा पिच क्रिकेटचा खेळ हा मात्र मनोरंजक का म्हणला जातो, कारण तो क्षणाला बदलत राहतो. बदली काळाची गरज आहे. तुम्हाला देखील बदलावं लागेल, काळाबरोबर बदलावं लागेल. अगोदर आपण स्कोरिंग पेपरवरती करत होतो, आज क्रिकेट वरती स्कोरिंग करतोय.
हा बदल गरजेचा आहे. इथे षटकार 6 धावा सूरजच्या बॅटमधून षटकार. हाय तो दादा पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. 74 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 74 रन. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अजूनही 39 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल. अजून 2-3 व्हाईट बॉल. एका दुसरा नो बॉल वरती षटकार. मॅच परत एकदा रंग बदलेल आणि सूरज त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा व्हाईट बॉल परत एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची खैरात इथे केली जाते. 2 धावा व्हाईट बॉलच्या स्वरूपात येत आहेत. 37 धावांची गरज असेल. त्यावेळेस हा चेंडू मात्र बॅटवर हवा तसा आला नाहीये. एक सिंगल धाव. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अब्दुल अहाद. चेंडू मात्र इथे एका सिंगल धावेवरती परावर्तित केला जातोय. 4 चेंडू 36 धावांची गरज. अगदी इथे जरी पराभव पत्करला तरी एक चान्स मात्र टीमला आहे आणि त्या संधीचं सोनं मात्र करण्याचा प्रयत्न ते करतील. चांगली फिल्डिंग. केवळ एक सिंगल धाव. 3 चेंडू आता शिल्लक आहेत. 35 धावांची गरज. मॅच मध्ये औपचारिकता जरी शिल्लक असेल तरी मॅच मात्र जबरदस्त झाली आणि सूरजच्या बॅट मधनं फटका देखील तोडफोड आलाय. षटकार. शिक्षर बॅटिंगचा खॉप. थँक्यू डीजे. 84 धावा धावफलकावरती आतापर्यंत लावल्या जात आहेत. धावांचा धुमाकूळ मैदानामध्ये घातला जातोय. ही एक मॅच जवळपास 10 ओव्हरची मॅच पकडली तर 200 रन झालेले 10 ओव्हर मध्ये. एका बाजूने 113 बनवल्या होत्या आणि इथं अगदी पाहिलं तर आता जवळपास 86 धावा बनवल्या गेल्या. 2 चेंडू 27 धावांची गरज. ही जादू आहे पुणे प्रीमियर लीगची. ही स्पर्धा अगदी मानाची स्पर्धा का मानली जाते. अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा का आहे तर एक नेत्रदीपक आयोजन. कोणती प्रकारची हुल्लडबाजी या स्पर्धेमध्ये होत नाही. खेळाडूंना लावलेली शिस्त आणि एक चांगलं आयोजन. ही ओळख आहे पुणे प्रीमियर लीगची. ही ओळख आहे रोहितदादा लायगुड यांच्या कामाची. ही ओळख आहे स्वराज पोकळे यांनी केलेल्या एका सुंदर आयोजनाची. पुणे प्रीमियर लीग. हा चेंडू परत एकदा व्हाईट बॉल. एका चेंडूमध्ये 20 धावांची गरज आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पण सामना जिंकलाय निखिल शेठ मुत्ता 11 संघाने आणि धमाक्यात पोहोचतायत फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. निखिल शेठ मुत्ता 11 अभिनंदन. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नाही ऐकणार. राडा होणार पोर नसत्यात ऐकत. यस राडा तर होणार पोरं नाही ऐकणार. फायनलचा दिवस. आज फायनलचा दिवस आहे आणि फायनल संपल्यानंतर पोरं शांतच राहणार नाहीत. उद्यापासून स्वराजला फोन यायला चालू होतील. उद्यापासून रोहित दादांना फोन यायला चालू होतील. दादा